देहूतल्या मालकांना फसवण्यासाठी एक स्त्री पाठवली. तिच्या पण सौंदर्याचं वर्णन साहेबराव महाराज सोनोटीकर करायचे आमच्याकडे वैकुंठवासी. साहेबराव महाराज सोनोटीकर तिच्या सौंदर्याचं वर्णन करायचे. जाईयो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशन हो. माय तू समजतीत तसे आम्ही विष्णुदास नाही. काय सायास करू नकोस माय मला याच्यात पाडण्यासाठी. बाई हुशार होती. तिनं तुकोबरायला शाब्दिक स्वरूपात वेठीच धरलं. महाराज कोण तुकोबराय? एक सोपी व्याख्या सांगू का? ज्ञानोबराय तुकोबराय आपण जर बाजूला टाकले ना तर आपल्याला नालीतल्या किडे इतकी पण किंमत नाही, नालीतल्या शेपटीच्या आळी इतकी पण किंमत नाही आपल्याला, तितकी पण किंमत नाही. खरा पुरुषार्थ त्यांचा आहे. महाराज तुकोबरायला त्या बाईने विचारलं, महाराज ठीक आहे तुम्ही विष्णुदास तसे नाही. नर सांगतोय, नर नर कोणाला म्हणायचं? तुम्ही विष्णुदास तसे नाहीत महाराज. मला बघून डोळे का झाकले? तुमच्या अंतःकरणात जर तिळा इतका काम नाही तर माझ्याकडे पाहत असताना डोळे का झाकले? तुम्ही जर मला माय म्हणत असाल तर मुलांना आईकडे बघून डोळे झाकावा का? तुम्ही जर मला कन्या म्हणत असाल तर बापानं मुलीकडे बघून डोळे झाकावा का? कशा करता महाराज? का 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 नाही तुम्ही विष्णुदास मला माहित आहे. डोळे का झाकले? काय उत्तर दिलं असेल हो? डोळे न उघडता दोन्ही हात छातीवर येत तुकोबरायचे. त्या बाईकडे न बघता एक तोंडातून वाक्य पडलं, माझी माय, हे माय, मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे आणि जी गोष्ट मी मनातून देवाला मागतो का ती डोळे झाकून मागतो, कारण डोळे झाकल्याशिवाय मन एकाग्र होत नाही. तुकोबरायचं मन कुठं विचलित असतं वय, पण तिला उत्तर द्यायचंय ना, हे माय, मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे ग. मला जी गोष्ट आवडीनं मागायची ना मी डोळे बंद करत असतो. डोळे बंद झाले की मन एकाग्र होतं का माय? आणि एकाग्र मन काय मागितलं? माय एकच मागितलं, हे प्रभो मला जर तू माणसाचा जन्म दिलास तर या सुंदर माईच्या पोटी पुढचा जन्म मला दे. वैकुंठवासी गुरुजी सांगायचे, रंगनाथ गुरुजी, महाराज जीवन मातीत घालण्यासाठी आलेली बाई वाहत्या पाण्याला स्नान करते आणि तुकोबरायची श्रोता म्हणून पुढे बसते. ताकद कशाची आहे? वासना जिंकण्याची. 22.5 वर्षाचा तरुण एका फार कमी वयाच्या मुलीला आई म्हणतो. आणि काही वेळानं ती तरुण मुलगी त्या 22.5 वर्षाच्या मुलाची माय होते. विस्तारपूर्वक नाही सांगत, छोटस असं मोजकं पुरावा देतो फक्त. 22.5 वर्षाचा मुलगा एका देवांगणे सारख्या सुंदर तरुणीला माय म्हणतो. काही वेळाच्या नंतर एका पवित्र मुहूर्तावर त्या 22.5 वर्षाच्या तरुणाची ती खरोखर माय होते. पण परिणाम असा होतो, 22.5 वर्षाचा तरुण मात्र 95 वर्षाचा होतो आणि त्या तरुणाचा बाप मात्र 22.5 वर्षाचा होतो. त्या 95 वर्षाच्या तरुणाचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. पितामह भीष्माचार्याकडे ज्या वेळेला श्रुती माता जाते त्याच्या अलीकडचा प्रसंग भीषण आहे. पितामह भीष्माचार्याने तारुण्य वडिलाला देऊन टाकलं. वडील 22.5 वर्षाचे झाले. सर्वांना कथाभाग ज्ञात आहे. मुख्य प्रतिज्ञा 4, उपप्रतिज्ञा 22. असा मंडप आहे. तो मंडप जांभळीच्या आंब्याच्या पानाचा मंडप आहे. त्या मंडपामध्ये एवढे मोठे पुरुषार्थी साधू आहेत.
ते मंगलाष्टक म्हणण्यासाठी किती मोठे अधिकारी साधू. आंतरपट धरायला कोण? विटेवरचा बाप हातामध्ये अक्षदा घेऊन उभा आहे. 4 मंगलाष्टक झाली, 5वं मंगलाष्टक वेधीचं असतं. 7 म्हणा, 11 म्हणा, 35 म्हणा, हे मनचा शहाणपणा आहे. हा सगळा नाटक्या कारभार आहे. ताईगण बाईगण काय गाव राहिला हो, मंगलाष्टक म्हणून माणसं रडवायला. नवरी रडन नवरदेवा संग जाताना, आणि तू खावदीन नुकती सुंबळ्या. तिनं 15,000चं बॅलेन्स सोडिले. त्याला बोलू बोलू चटदुक त्यांना समाहित झाल्या. सासू कुठं दाबल्यावर मरती, सासरा कुठं दाबल्यावर आदळ. तू ती रडन नवरदेवा संग जाताना मायबापाला सोडून, आणि तू मंगलाष्टक म्हणताना रडायला. ताईगण बाईगण, सकाराम तात्याचा भाग्यान, अंशराम तात्याची भागीन. कोण सांगितली तुला हे नाटक? हे मंगलाष्टक येतोय. सप्तेन, रामायणन, भागवतन, शिवपुराणन, वाऱ्यान हे करून हा पुरुषार्थ आहे का आपला? त्याचं फळ हे आहे का आपलं? बघा, बाकीच्या धर्माची लोक तिला इतकी चूक करत नाहीत. आपल्याकडे माईक आल्यावर धर्म जोरात सांगितला जातो, आणि धर्म करायच्या जागेवर आपण इकडं तिकडं शेपटी घालून फिरतो. त्याच्यामुळे आपल्याला कलंक आहे. आपल्या संप्रदायात जे सांगितलं ते वागाव. मंगलाष्टक हे आशीर्वाद आहेत. हे भनगळलेल्या नालायकानं म्हणलेले शब्द नाहीत. हे आशीर्वाद आहेत, आशीर्वाद. तिथं कुठेही शहाणपणा आणि कुठेही नाकं खुपसायचं काम. निदान ज्याचे लग्न राहिले त्यानं तरी कोणाला नाकं खुपसू देत जाऊ नका. अडीच मिनिटाचा वेळ बाकी वेधीच्या मंगलाष्टकाला. एखाद्या लग्नात एखादा माणूस येण्यासाठी 1.5 तास लग्न लांबीत येत. काय पुरुषार्थ आहे? वेधीचा जर टाइम निघून गेला तर आपल्या संतती त्याच्यामुळे नालायक जन्मतात. त्याचा एकमेव कारण आहे. आपल्याला अमात्य संतती जन्माला येते, त्याचं एकमेव कारण आहे. एकमेव. किती मूर्खपणाचं टोखेराज. जाऊ द्या. 2.5 मिनिटाचा काळ वेधीच्या मंगलाष्टकात शिल्लक आहे. आता सावध सावधान समयो साधा समीप्यासे वागवा दान घरा परार्ध घटिका संपूर्ण आली भरू. 2.5 मिनिटाचा वेळ बाकी आहे. शेळके गुरुजी तेवढ्या अवकाशात हातात मंगलाष्टका अक्षदा घेतलेला जगाचा बाप आहे. आणि एका तपस्व्याने शब्द विचारला, प्रभो नवरदेवाचा मुलगा कुठे आहे? विश्वाच्या मालकानं खाली मान घातली, बोट केलं मंडपाच्या बाहेर आहे. कोणाला म्हणते भीष्म महाराज. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. बापाचं 95 वर्षाचं आयुष्य स्वतःला घेतलं. जन्मभर लग्न करणार नाही असा शब्द दिला. एक लक्षात घ्या, पण लग्नाच्या मंडपाची सावली पण अंगावर पडू दिली नाही. आणि लग्न कोणाचं लावायलेत? बापाचं. लग्नाच्या मंडपाची महानीती डोहो, नुसता डोहोच आहे. त्याचं नाव लग्नाचा मांडव. नुसता डोहोच. याच्यात चांगले चांगले बुडाले त्या डोहात. त्याच्यात पावतात नाही आलं कोणाला. रावणाला वाटलं इतक्या बायका केल्या आपण या डवातून. नाही नाही नाही, कोणालाच नाही. महानीती डोहो इति नाम मांडव. हा नाही लग्नाचा. म्हणून 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. आणि त्या वडिलांवर अक्षदा टाकताना मंडपाची सावली सुद्धा अंगावर नाही. तो मुलगा तिथे बसलाय, पिंगट झालेल्या जटा. श्रुतीशास्त्र सांगते, श्रुती माता विचारायला गेली पितामहाला, का हो तुमच्या वडिलांसोबत पाणी ग्रहण झालं नाही तरी पण एका तरुण स्त्रीला तुम्ही माय कसे म्हणाले? श्रुतीला सांगितलं, श्रुती माते काही वेळापूर्वी माझे बाबा या आश्रमापासून जात होते. ही स्वयंपाक करत असताना बाबाची इच्छा झाली मला ही पत्नी स्वरूपात भेटावा. आणि बापाला आवडलेली वस्तू होती ग. बापाला आवडलेली स्त्री होती ग श्रुती माते. बापाला आवडलेली स्त्री होती. म्हणून बापाला आवडलेल्या स्त्रीला माय म्हणावं. आणि ती तशी माय होत नव्हती. म्हणून 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. आणि मी जीवनभर म्हातारा होऊन राहिलो. महाराज वासना इतकी जिंकली त्याला नराच्या यादीत म्हणतात. म्हणून पहिलं कडवं काम क्रोधाला ही अंगी एकता काम क्रोधाला ही तू ना काम क्रोधाला ही अंगी काम क्रोधाला ही अंगी काम क्रोधाला ही काम क्रोधाला
क्रोध नाही अंगी काम क्रोध